तुम्हाला माहिती आहे का, हे एक स्पून च्यवनप्रकाश तुमच्या हेल्थमध्ये मॅजिकल बदल घडवून आणू शकते. कसं? चला मी सांगते. ह्यामध्ये सी विटॅमिन भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपली इम्युनिटी सिस्टम वाढते, पचनशक्ती सुधारते, स्मरणशक्तीला फायदा होतो, हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं म्हणजे कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहतं. त्वचा आणि स्किनसाठी तर तुम्हाला माहिती आहे किती फायदेशीर आहेच. त्याचबरोबर रोजची जी ताकद लागते, आपल्याला ऊर्जा लागते, ती बूस्ट होते. असे सगळे फायदे यामध्ये आहेत आणि आपण हे च्यवनप्रकाश घरी करणार आहोत. तर साधारण 1 किलो आवळे आहेत. आता आवळ्याचा सीझन असल्यामुळे ह्या सीझनला हे सगळं करायचं आहे. तर आता 1 वाटी गूळ घेतला आपण, 1 मोठी वाटी खजूर आहे, तुळशीची पानं स्वच्छ धुवून घेतली आहेत, हे दालचिनीचा 1 तुकडा आहे, चक्री फूल आहे, काही लवंगा आहेत, मिरी आहे, छोटी वेलची आहे आणि 1 आल्याचा तुकडा आहे. हे असे बेसिक गोष्टी आहेत आणि त्यातच आपल्याला एक छानसा च्यवनप्रकाश तयार करायचा आहे. तर हे आवळे आपल्याला छान स्टीम करून घ्यायचे आहेत. तर स्टीमर नसेल तर असं पातेल्यावर चाळणी ठेवा आणि त्यामध्ये हे आवळे स्टीम करून घ्या. रोज 1 आवळा खाल्ला जावा, त्यामुळे आरोग्य छान राहतं असं म्हणतात. पण आपण रोज तो खाऊ शकत नाही, कारण सीझन संपला की आवळे मिळणं मुश्किल असतं. त्यामुळे हा 1 चमचा रोज च्यवनप्रकाश आपण खाल्ला की आपण हेल्दी राहणार. आता त्यासाठी एक मसाला आपल्याला तयार करायचा आहे. हे जे काही खडे मसाले आपण घेतलेत त्याची एक फाईन पावडर आपल्याला तयार करून घ्यायची आहे. तर ह्यामध्ये मी हे सगळं वेलची, चक्रीफूल, लवंग वगैरे हे सगळं टाकून एक छान फाईन पेस्ट करते. आता मला माहिती आहे थोडंसं क्रश राहू शकतं किंवा वेलची तुम्ही सोलून टाकू शकता. जर सोलून नसाल टाकत तर नंतर आपल्याला हे चाळून घ्यायचं. जेव्हा पावडर करून घेणार त्यानंतर असं कचकच लागू नये म्हणून छान एकदा चाळून घ्या. आता मी तुम्हाला दाखवते, अगदी फाईन पावडर मी याची तयार केली आहे आणि या प्रमाणात आपल्याला करायचं. तर हे वेलचीचे जे काय साली राहिल्यात त्या आपण चाळून घेऊया, म्हणजे जेव्हा आपण च्यवनप्रकाश खातो किंवा लहान मुलांना देतो तर ते तोंडात येत नाही किंवा दातात येणार नाही. आता आपल्याला खजूर थोडी पाण्यामध्ये भिजत ठेवायची. तर हे कोमट पाणी आहे. कोमट पाण्यामध्ये 10 किंवा 15 मिनटं तरी ॲटलिस्ट खजूर व्यवस्थित भिजली पाहिजे, म्हणजे छान सॉफ्ट होते, त्याचे कडक राहत नाही. आणि शक्यतो काळी खजूर घ्या, बऱ्यापैकी क्वालिटीची असावी, म्हणजे छान ती टेस्ट पण लागते आणि त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आपल्याला मिळतात. आता खजूर छान पाण्यामध्ये भिजेपर्यंत आपले आवळे स्टीम झालेत का बघूया, कारण स्टीम झालेले आवळे परत आपल्याला थोडेसे त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि मिक्सरला छान आपण त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. तर मी तुम्हाला दाखवते, जेव्हा असे छान स्टीम होतात आवळे तेव्हा आपोआपच त्यातली बी काढायला सोपी होते, कारण जर आपण असं खिसायचं वगैरे म्हटलं तर त्याला खूप त्रास होतो किंवा वेळ जातो. तर आता तुम्ही बघू शकता छान हे आवळे छान उमललेत. असे तुम्ही 2 मिनटं दाबाल तरी व्यवस्थित ते खोलले जातात. आता हे एक थंड करून घेऊया थोडेशा आणि ह्याच्या पाकळ्या साईडला करून घेऊया, बिया साईडला करूया. आता हे सगळं मी करून घेते तोपर्यंत. आता हे आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. आवळे आपले व्यवस्थित स्टीम झाल्यामुळे छान स्मॅश होतात. पण तरी पण जर तुम्हाला असं वाटलं की थोडंसं जर राहत आहे किंवा थोडंसं कोर्स स्ट्रक्चरमध्ये होत आहे तर तुम्ही एखाद्या आपण पुरण करतो त्या चाळणीने सुद्धा चाळून त्यातला पल काढू शकता आणि मोठे असेल ते परत एकदा मिक्सरला लावायचं. आता आपण आवळे सगळे स्मॅश करून घेतलेत किंवा मिक्सरला लावून घेतलेत. आता अजून एक आपल्याला पेस्ट करायची ही खजूरची. आता ही खजूरच्या बिया काढून मी भिजत ठेवल्या होत्या. आता हे मिक्सरच्या जारमध्ये टाकूया. ह्याचमध्ये आपल्याला आता बाकीच्या गोष्टी पण टाकायच्या आहेत. आता यामध्ये तुळशीची पानं टाकली आहेत स्वच्छ धुतलेली. आता यामध्ये आलं पण टाकायचं आहे आणि याची अगदी फाईन पेस्ट तयार करायची आहे. आता ह्या ज्या काही आपण गोष्टी वापरणार आहे त्याच्यातच बेनिफिट्स तुम्हाला माहितीच आहेत. खूप हेल्दी आणि खूप प्रॉपर्टीज आहेत ज्या आपल्या हेल्थसाठी चांगल्या असतात. तर ते सगळं आपण ह्यामध्ये ॲड करतोय, त्यामुळे किती भारी क्वालिटीचं च्यवनप्रकाश होणार आहे तुम्ही बघू शकता. हे च्यवनप्रकाश करताना बिडाची किंवा लोखंडाची कढई वापरा, म्हणजे ह्याच्या अजून बेनिफिट्स आपल्याला मिळतील. आता यामध्ये आपण 1 चमचा साजूक तूप टाकले. कढई व्यवस्थित गरम झाली आहे आणि आता यामध्ये आपण जो पल्प तयार केला आहे किंवा जी पेस्ट तयार केली आहे आवळ्याची ती टाकायची आहे आणि आता ही व्यवस्थित परतायची आहे, कारण आपल्याला ह्याची शेल्फ लाईफ जर वाढवायची असेल तर हे व्यवस्थित शिजलं पाहिजे. म्हणजे त्याच्यात अजिबात पाण्याचा अंश न टाकता आपण हे सगळं करायचं आहे, म्हणजे खूप दिवस टिकते आणि आपल्याला वर्षभर ह्याचा बेनिफिट घेऊ शकतो आपण आवळ्याचं, कारण परत त्या सीझनला आपल्याला तशा आवळे मिळत नाहीत. आता ही व्यवस्थित 5 ते 7 मिनटं आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं. ही सगळी प्रोसेस करताना गॅस मीडियम टू लो फ्लेमवर ठेवा आणि सतत ढवळत आपल्याला हे सगळं परतवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता छान याचा तूप मुरत आहे आणि आपल्या आता पेस्ट बऱ्यापैकी शिजले गेले. आता यामध्ये आपण जे खजूरची पेस्ट तयार केली, खजूर, तुळशीची पानं, आलं ह्याची जी आपण पेस्ट तयार केली ती यामध्ये टाकायची आणि आता हे दोन्ही एकत्र मिक्स करून व्यवस्थित हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता मी गॅस अगदी मीडियम फ्लेमवर ठेवला आहे आणि सतत ढवळत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. ह्याचा डार्क ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला हे सगळं आता मिश्रण शिजवायचं आहे, त्यामुळे थोडा वेळ लागू शकतो, साधारण 10 ते 15 मिनटं लागू
बघू शकता तेवढ्या वेळात हे व्यवस्थित च्यवनप्राश तयार होतं. तुम्ही बघू शकता थोडा डार्कनेस याचा वाढत चालला आहे. आता ह्यामध्ये मी गूळ टाकणार आहे. आता खजूरमध्ये गोडपणा असतो किंवा गोडवा असतोच, पण त्याचबरोबर थोडा कमी वाटू शकतो किंवा अजून थोडंसं आंबट लागेल, म्हणून आपण हा गुळाचा वापर करणार आहे. आता हा गुळाचं प्रमाण जे काय आहे ते तुमच्या आवडीनुसार असेल. ह्या स्टेजला तुम्ही टेस्ट करू शकता की अजून तुम्हाला जर गोड हवं असेल तर ते गुळाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. आता हे तुम्ही शुगर किंवा डायबेटिक असणाऱ्या लोकांसाठी करत असाल तर ह्यामध्ये गुळाचा वापर कमी करा किंवा नाही केला तरी चालेल आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही हे घेऊ शकता. आता तुम्ही बघू शकता छान डार्क आपला च्यवनप्राश झाले. आता ह्यामध्ये मी जी पावडर अप्लाय केली होती खडा मसाल्यांची ती पावडर टाकली आणि आता व्यवस्थित आपल्याला हवा तसा ह्याचा डार्कनेस आला आहे आणि सगळ्या बाजूनी छान कढईला हे सुटत चाललं आहे. याचा अर्थ आपलं च्यवनप्राश तयार आहे. आता हे थंड करून घ्यायचं आणि एखाद्या ग्लासच्या जारमध्ये किंवा अशा बरणीमध्ये भरून ठेवा. रोज सकाळी 1 चमचा घ्यायचं आणि तुम्ही बघा तुमच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट होते. खूप सुंदर हेल्थमध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट दिसेल आणि ही रेसिपी करून बघायची. आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण ह्या चॅनलवर तुम्हाला खूप छान छान आणि सोप्या रेसिपी बघायला मिळणार आहेत. आणि आवडली ही रेसिपी तुम्हाला कमेंटमध्ये सांगा, लाईक आणि शेअर पण करायचं. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.